ऐसा ते आलिया उळगा शारंग धरू नाही तरी संसारो जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया विषयाचे समसुख बेगडाची बाहुली अभ्राची साहुली जाईल रया ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेईले जाईल रया कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. भगवान श्री ज्ञानोबा यांचा 750वा वाढदिवस चालू आहेत. भगवान ज्ञानेश्वर महाराजांना ची जयंती आहे. 750 वर्ष गोकुळाष्टमीला पूर्ण होत आहेत आणि या निमित्ताने हा अभंग सुद्धा आपण चिंतनाकरता घेतलाय. भगवान श्री ज्ञानोबा यांचा अभंग आहे. फार उदास अभंग आहे असं समजू नका बरं का, कारण की याच्यामध्ये जे चरण आहे ना, कवनाचे मायबाप कवनाचे गणगोत, मी जेवढ्या लोकांच्या तोंडून ऐकलेत ना, काही लोकांचा स्वभाव असा आहे बरं का, त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांना अभंग आवडतात. जे कायम उदास आहेत, दहाव्यासारखी तोंड आहेत, त्यांच्या तोंडामध्ये हे चरण असतं, कवनाचे मायबाप कवनाचे, कायम उदास. काही माणसं भांडखोर असतात, त्यांचे अभंग वेगळेच आहेत. तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी वापर मोजूनी माराव्या, अशी पण तुकोबाराचे अभंग आहेत. त्याचा स्वभाव आहे, तो गाथा एकच आहेत, त्याची जी चॉईस आहेत ना, असे प्रत्येकाची वेगळी वेगळी आहेत. मला एका व्यापाऱ्याने अभंग सांगितला, महाराज पैसे कमवले पाहिजेत. म्हणलं कुणी नाही म्हटले तुम्हाला, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे असं तुकोबारा लिहितात. म्हटलं ते पण असं लिहितात, जाळोनी संसारा बैसलो. तो अभंग आठवत नाही का म्हणलं तुला? हा बरा आठवतो. एका कीर्तनकाराला तारखाच मिळत नव्हत्या. निर्गुण निराकार महात्मा होता, पण विद्वान होता. निर्गुण निराकार कळलं का? गाण्याचं आणि बोलण्याचं ज्याला अंग नाही त्याला आमच्या कीर्तनकाराच्या भाषेत निर्गुण निराकार म्हणतात. बोलताही येत नाही, स्वरही नाही, तालही नाही, त्याच्यामुळे ते सेकड स्वभाव. त्याचा हा अभंग असायचा, जाळोनी संसारा बैसलो. म्हणजे काय रे बाबा, कुणी कीर्तनच ठेवत नाही. म्हणजे अभंग सुद्धा निवडत असताना तुमचा जो स्वभाव असतो त्या पद्धतीने अभंग निवडतात. काही भक्त मंडळी आहेत, आवडे हे रूप गोजिरे, असं गोड अभंग निवडतात. गवळणी पण त्याच पद्धतीचं निवडतात, ज्याच्यामध्ये सात्विकता निर्माण होते. तुम्हाला हळूहळू या गोष्टी कळणार आहेत. म्हणून हा अभंग विचार करायला लावणार आहेत, उदास करणारा नाही अभंग. याचं शेवटचं चरण अतिशय गोड आहे बरं का. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, पाहण्याचं आहे त्याच्यामध्ये, आनंदाची सृष्टी पाहण्याचे संकेत आहेत. म्हणून अभंग निवडत असताना सुद्धा, ओव्या निवडत असताना सुद्धा त्याच्या पाठीमागे एक मानसशास्त्र आहे. जी लोक अभंग घेतात ना, ती मला चटकन कळतात बरं का, काय म्हणणार आहे, याची लायकी काय. तर या अभंगातून काही माणसं उदास व्यक्त करतात हो. त्याच्यातून आपली जी वैयक्तिक उदासी असते ना, अशी ती वैयक्तिक उदासी करतात. काही पौराणिक आहेत, गप्पा गोष्टी मारणारे आहेत. आम्हासाठी अवतार, मत्स्य कुर्मादी सुकर. माझा एक विद्यार्थी होता, त्याला कीर्तन शिकायचं होतं आणि त्याला ते नेमकं कीर्तन जमत नव्हतं. त्याला ते 2 मिनिटात बोललं संपून जायचं. मग मी त्याला अभंग शिकवला, देवा आता ऐसा करी उपकार. 6 चरणाचा अभंग आणि सगळं त्याच्यामध्ये कथाच. म्हणलं ही संपली की ही सांग, ही संपली की ही सांग, 2 तास तुला पूर्ण करायचे आहेत. मग आता ते प्रॉब्लेम असा झाला की 3 कथेमध्ये 2 तास झाले, पण त्याच्या डोक्यात हे बसलं की ह्याच्यानंतर हे, ह्याच्यानंतर एक. आता लोक कंटाळले 2 तास झाल्यावर, याच्या कथा संपे ना, अभंग मोठा. याच्या डोक्यात असं की अभंग सुटला पाहिजेत, आणि मग टाळकाच्या डोक्यात हा का सोडत नाही. आणि मग एका जाऊन सांगितलं की महाराज 2 तास झाले. म्हणजे तासावर खेळ नाही म्हणे, हा सगळा अभंग सुटला पाहिजेत. जेवढे अभंगात कथा आहेत तेवढ्या सांगितल्या पाहिजेत. काय करणार तुम्ही आता त्याला? विठ्ठल एक विद्वान कीर्तनकार होते,
त्यांनी फार सुंदर अभंग घेतला बरं का. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. गेले लोक कीर्तन ऐकायला, खेडेगावातले लोक, बीड जिल्हा, धाराशिव जिल्हा असे लोक गेले. त्यांना वाटलं नामांकित कीर्तनकार आहे तर तो माणूस विद्वान, त्याला साधे साधे विषय चालत नाहीत. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली अधिकारी मोक्षाचे. म्हणजे अधिकारी कशाला म्हणतात? पंढरीची वारी केलेले मोक्ष मिळतो का? अंतःकरणात लय असतं, विक्षेप असतो, निवृत्ती असते वगैरे वगैरे सांगायला सुरुवात केली. मला विक्षेप आवरण ते समोरची माणसं झोपायला सुरुवात केली. पंढरीची वारी एवढी अवघड असते हे पुन्हा डोक्याला टेन्शन आलं. त्यामुळे काही लोकांनी वाऱ्याच बंद केल्या. म्हणजे माणसाच्या स्वभावानुसार अभंग घेतले जातात. पण जेव्हा ज्ञानोबाराय तुमच्यासाठी अभंग लिहितात तेव्हा त्यांचं मायेचं अंतःकरण पुढे येतं. विठ्ठल फार गोड विषय बरं का. मायेचं अंतःकरण. आई खूप विद्वान असते, हुशार असते, भाषा तज्ज्ञ असते, पण मुलाबरोबर बोलत असताना मुलाच्या भाषेत बोलते. तिच्या मनात भावना आहे की मुलगा विद्वान झाला पाहिजे, सुशिक्षित झाला. तिला जरी चूक काढायची असली ना तर ती शिस्तीत काढते. दूध म्हणत असताना लहान मुलगा दुधू म्हणतो. तिला माहिती आहे की आज जरी दुधू म्हणला तरी काही कालांतराने दूध म्हणेल, म्हणून त्याच्याबरोबर बोलते बोलते आणि मग हळूच चूक दुरुस्त करते आणि त्याला शहाणा बनवते. कोण? बाप का आई? एवढं पटलं पुष्कळ झालं बरं का. वारकरी संप्रदायाची आई हे ज्ञानेश्वर महाराज आहेत. विठ्ठला विठ्ठला. भगवान बाबांनी गळ्यामध्ये सोन्याची समाधी ज्ञानोबाराची करून ठेवली होती. आई आहेत. आज आम्ही परमार्थ करतो, महाराष्ट्रात परमार्थ होतो. एकमेव ज्ञानेश्वर महाराजांचे उपकार आहेत. महाराज तुम्ही पूर्ण भारत तपासा, तळागाळातला संत फक्त महाराष्ट्रात सापडेल. दलितापासून श्रेष्ठापर्यंत संत हे ज्ञानोबारांनी तयार केलेले सगळ्यांना. बाकीचे देव आजही बघा तुम्ही का जातात लोक मला माहित नाही, अंतर ठेवून राहतात बाकीचे देव, आणि तिथं लोक पैसे टाकतात तरी देव जवळ घेत नाही. आणि ज्या देवाला काहीच नको तो देव पायाला शिव देतो. पृथ्वीवरचा एकमेव देव म्हणजे पांडुरंग परमात्मा. विटाळ नाहीच शब्द आहे का. माणसाने शिवल्यानंतर ज्याला विटाळ होत नाही तो देव म्हणजे पांडुरंग परमात्मा. समचरणादृष्टी एकमेव. बाकीचे देव सजलेले आहेत, करोडो रुपयाचे दागिने घातलेले आहेत, त्यांना पण चोराची भीती वाटते असे देव आहेत. किती भाषा कळते मला नाही माहिती. देवाला देखील चोराची भीती आहे आणि त्याच्यासाठी आपण रक्षणाकरता त्याच्याकडे जातो की देवा रक्षण कर. तो टेन्शन मध्ये एवढं सांभाळायचंय मला. पंढरपूरचा लेकूरवाळा विठोबा आहेत, काही वाटत नाही त्याला माणसामध्ये जात असत. म्हणून कृष्णाला या जगात मान्यता काय आहेत? तो गवळणी बरोबर बोललेला आहे, शेतामध्ये गेलेला आहेत, गायी राखलेल्या आहेत. असा देव पृथ्वीवर नाहीच. सगळ्याचे देव स्टँडर्डच आहेत. कळते तुम्हाला? वागणं बोलणं बसणं सगळं. आणि विटी दांडू खेळून देव असणारा देव म्हणजे कृष्ण परमात्मा आहे. हा अभंग तर इतका गोड आहे, तुम्हाला फार आवडेल. साते शब्दाचा अर्थ आहे बाजार. शब्द लक्षात ठेवा, अभंग अर्थ कळला पाहिजेत. साते आलिया, या बाजाराला आल्यानंतर फक्त देवाला, देवाच्या जवळ जा, देवाला शरण जा. साते आलिया, या जगाच्या बाजारात तुम्ही जर आला आहात तर पांडुरंग परमात्म्याला शरण जा. नाही गेलो, नाही अट्टास केला, संसारून लया जाणार आहे. रया आणि लया असे काही काही ठिकाणी दोन्ही पाठ आहेत. रया म्हणजे पब्लिक, रयत, जनता. जनतेला उद्देश करून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा दोन टप्पे आहेत. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर हा रिझल्ट आहे. तुम्ही डॉक्टरकडे गेला ना, कुठलाही डॉक्टर रोग्याला फाशी देत नाही, फक्त दोनच सांगतो. हे पहा, घेतलं रोग नीट होईल, नाही तर मरशील. नाही कळालं? डायबिटीसच्या लोकांना सांगतात साखर खाऊ नका, ती येडं कोपऱ्यात जाऊन लाडू खातच. कारण की डायबिटीस, नीट ऐका, असा रोग आहे
जो अंगात असताना दुखत नाही, पण तो गुप्त शत्रूप्रमाणे तुमच्या नसा, तुमचं रक्त, तुमचं लिव्हर जे सगळं कमकुवत करत जातो. त्याला वेळ लागतो, 10-12 वर्ष लागतात. म्हणून तो डायबिटीसच्या माणसाला विचारा, काय डॉक्टर येडेच आहेत. मराठी कळाली का तुम्हाला? हा गेला कोणाकडे होता? डॉक्टरकडे. शहाणा म्हणून गेला होता ना डॉक्टरकडे. आणि जेव्हा त्याने साखर खाऊ नको म्हणून सांगितलं, गोड खाऊ नको म्हणून सांगितलं, याने कुणाला वेड्यात काढलं? बोला ना. तुम्ही लोक अभ्यास करा. तुम्हाला जे वेड्यात काढतात ना ते लोक तुमचे नेते आहेत. आणि जे तुम्हाला शहाणे करणारे संत आहेत त्यांची तुम्ही टीका केल्याशिवाय राहत नाही. याला पब्लिक म्हणतात, जनता म्हणतात. ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांच्याविषयी बोलत नाहीत. ज्यांनी त्याचं तत्वज्ञान सांगितलं, काही खा, आम्ही जबाबदार आहेत. असे बरेच पंथ आहेत, बरेच उपासना आहेत, मध्यंतरी बरेच नाही. आता आमच्यामध्ये नियम आहेत, माळ घातली पाहिजे, अमकं केलं पाहिजेत. पण बरेचसे साधू संत असे विचित्र आहेत, काही खा. मी त्या साधूला विचारलं, तू कोण परवानगी देणार आहे? शास्त्रीजी खातच होते हो, पिणारे पितच होते. मग मी त्यांना फक्त परमिशन दिली. आणि जे असे देव आहेत ना, कापणारे खाणारे, यांची संख्या बघा ना किती. भगवान बाबाने पशुहत्या बंद करण्याचा मागचा उद्देश असा होता, देवाच्या नावाने खाऊ नका. मराठी कळाले? खाणारे आजही खातात. आजही संपूर्ण पृथ्वीवर पशुहत्या बंद नाही आहेत. नॉनव्हेज खाणारे संपूर्ण जगामध्ये 98% लोक आहेत जगाच्या संख्येच्या मानानं. फक्त भारतामध्ये थोडाफार प्रदेश, गुजरात आहे, काही वारकरी आहेत, एवढेच फक्त शाकाहारी आहेत. काही काही वारकरी सुद्धा महिना 2 महिना 1 वर्षाकरता असतात, नंतर टेन्शन येतं, माळ काढून टाकतात. मला एकाने सांगितलं, माळ कुठे? म्हणे खुंटीवर टांगली म्हणे. माळेला आपल्या विचाराला टांगलंय तुम्ही. विठ्ठल ज्ञानोबा आपल्याला ट्रेनिंग देतात. ए साते आलिया, हा बाजार आहे, याच्यावर फार लक्ष द्या बरं का. हा बाजार आहे, या बाजारामध्ये विकणं महत्वाचं आहे. आणि विकणारा जो आहे ना तो घेणाऱ्याला पटवत असतो, एवढाच संसार आहे. मुलगी बरोबर नाही आहेत हे घरच्या लोकांना माहिती आहेत, पण सजवून पुढं आणतात, याला बाजार म्हणतात. मुलगी द्यायची आहे, आणि जो घेणारा आहे ना तो नेहमी अर्ध्या चड्डीमध्ये असतो, पण मुलगी पाहायला जाताना दुसऱ्याचे कापड घेतो एकदम टिपटॉप. याला म्हणतात बाजार. बाजार म्हणजे फार मार्केट आहे, त्याला समजू नका बरं का. रोजचा बाजार आहे, प्रतिक्षण तुम्ही बाजारामध्ये आहात. हा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला. आणि हे ज्ञानोबा सावध करतायत. म्हणून जेव्हा दोन्ही मुलं एकत्रित येतात, मुली एकत्रित येतात, एकमेकाला पाहतात, आपलं जे बेस्ट आहे ते दाखवतात आणि जे रिअल आहे ते लपवतात. मराठी कळाली ना? तुम्ही पण बघा ना, तुम्ही नवीन नवीन दोस्ती आले ना, असल्या गप्पा. आपलं ना तिकडं मशीन आहे, तिकडं मशीन आहे, इकडं फॅक्टरी आहे, तिकडं जमीन आहे, पिकत काहीच नाही. याला म्हणतात मार्केटिंग. आणि जगातली सगळ्यात घातक वस्तू ही आहे, मार्केटिंग. टीव्ही म्हणजे काय? टीव्ही काय तुमच्या पाण्यावर चालतो का टीव्ही? कधी अनुभव घेतलाय काय तुम्ही? काही टीव्ही द्यायला पैसे? टीव्ही त्याच्यावर चालत नाही आहेत. टीव्हीचे जे मालक असतात ते जाहिरातीवर चालतात. जाहिराती म्हणजेच बाजार. अमक्या साबणाने आंघोळ केली तर गोरे व्हाल. कधी घडते असं जीवनामध्ये? अहो, मी अनेक वेळा कीर्तनामध्ये सांगितलंय, चेहऱ्याला क्रीम लावून काहीच होत नाही. भारतातल्या माणसांना अजूनही मी सांगतो तुम्हाला, पावडर वापरू नका. पावडर वापरू नका. आपल्याकडं कीड झाल्यानंतर पावडर मारतात. मग का लोक पावडर वापरतात? इंग्रज भारतात आले होते, इंग्रज पावडर लावत होते. त्याचं मूळ कारण असं की त्यांच्या देशात थंडी आहे, -40 पर्यंत टेम्परेचर जातं त्यांचं, बरफ पडतो तिथं. तर आपली जी छिद्र असतात ना, हे छिद्रातून हवा बाहेर जाते, आत येते. छिद्र आपले श्वास घेतात.
मग आतली उष्णता बाहेर जाऊ नये म्हणून छिद्र बंद करण्यासाठी ते पावडर वापरतात. आतली थंडी बाहेर जाऊ नये म्हणून पावडर वापरतात. तुम्ही कधी आता कुंभमेळा झालाय बघितलं का? ते साधू लोक थंडीमध्ये बिना कपड्याचे बसलेले असतात. तुम्हाला रहस्य माहिती का त्यातलं? अंगाला राख लावतात. म्हणजे काय करतात? थंडी आत जात नाही आणि आतली जी उष्णता आहे ती बाहेर जात नाही. मग ते पावडर लावण्याच्या ऐवजी राख लावतात. पूर्ण छिद्र बंद झाले, थंडी लागत नाही. महाराज अनुभव घेऊन पहा. आता मी तुम्हाला विचारतो, तुम्ही जेव्हा पावडर लावतात ते कशा करता लावतात? दिसण्यासाठी का असण्यासाठी? जे ओरिजिनल लोक आहेत ते सुरक्षेसाठी पावडर लावतात आणि आपण दिसण्यासाठी लावतात. इथून पुढे आता लग्न सराई सुरू होणार आहेत. काही काही बाया ज्या लग्नामध्ये येतात ती ओघळ कशी सुटतात ते दिसतात बरं. मेकअप केलेला असतो आणि घाम आलेला असतो आणि त्या घामामध्ये ते जे एवढं मेकअप धुवून निघतं महाराज, ओघळ वगैरे वगैरे. काय तर ते वर्णन करण्यासारखं आहे. आपण का लावतो याची जर तुम्हाला माहिती नाही तर संसारात सुखी कधी होणार तुम्ही? आपण ज्या गोष्टी करतो, कोणतीही गोष्ट बरं का, पैसा खर्च करत असताना देखील, विद्या कमवत असताना देखील, एकमेकाशी संभाषण करताना देखील का बोलतो आपण, हे जोपर्यंत तुमच्या लक्षात येणार नाही तोपर्यंत संसार तुम्हाला त्रास देणार. विठ्ठल रिझन कळलं का करायचंय, का घरातून बाहेर निघायचंय. नाही सहज करमत नव्हतं. एकाला विचारलं काय झालं, काय टाइमपास होत नव्हता. मग तू टायमाला पास करणार का? मराठी कळाली का? हा टायमाला पास करणार आहे का टाइम याला पास करतोय? रोज माणसं मरतात. भगवान श्री ज्ञानोबराय आणि संप्रदाय तुम्हाला आहे ना आनंदी राहण्याची सूत्र देतो. आनंदी राहण्याचे तुम्ही जर ऐकलं कल्याण झाल्याशिवाय राहणार. आणि ज्यांनी ज्यांनी ऐकलं संप्रदायामध्ये महाराष्ट्रात ती संत झाली. ज्यांनी ज्यांनी देवाचं संताचं ऐकलं. तुम्ही ऐकतच नाहीत. मी मगाशी म्हणून सांगितलं तो डॉक्टरला शिव्या जायचं, डॉक्टरकडे ऐकायचं नाही. पुन्हा माझे डॉक्टरला काय कळते हो? मग त्याने काही शिकलेलं नाही का सवरलेलं नाही. बरं त्याने तुझ्या कल्याणासाठी औषधं दिलेत. मराठी कळाली ना? तसं साधू संतांना संसाराची गरज नाही. हे ठीक आहे, पण ते जे सांगतात ते तुमच्या हिताचं आहेत. पटलं तर घ्या पण त्यांना शिव्या देऊ नका. विठ्ठल म्हणून एक कळालं पाहिजे काय संत आहेत. मग ही ज्ञानोबारायांची शैली बोलण्याची. तुम्ही बाजारात आलात ना, वेळ वायाला घालू नका. वेळ पैसा कमवतो. लक्षात येते? वेळ पैसा कमवतो. आता मी पाहतो आपल्या मराठवाड्यामध्ये तर मोठं प्रॉब्लेम आहे. मी एकदा आव्हान केलेलं होतं की ज्या ज्या पोरांचे लग्न होत नाहीत त्यांनी भगवानगडावर शिकायला या, निदान महाराज तरी होतील. का लग्न होत नाही? केलंच काही नाही. मुली नाहीत का? नाही असं नाही. का काहीच करत नाही? काय मुली देणार त्यांना? नाही अजून मारी. ज्या पोरांना पोरी भेटत नाही त्यांना देव भेटत असतो का? बोला ना. एवढी एक मुलगी भेटावी एवढी तुमची लायकी नाही आणि हे येऊन सांगतात की देव भेटला पाहिजेत. अरे यांना कोण भेटणार आहे? अशिक्षित लोक आहेत. शिकलेले आहेत पण अशिक्षित आहे. का? योग्यता वाढवत नाहीत. का वाढवत नाही? बाजार शिकवतो. बाजार काय शिकवतो? मस्त कपडे घाला, इस्त्रीचे कपडे घाला, मार्केटमध्ये या आणि आल्यानंतर काय सगळे फसवतात. माझा दोन्ही मुद्दा समजून घ्या बरं का. ग्राहक सुद्धा घेणाऱ्याला फसवतो आणि देणारा जो आहे दुकानदार तो देखील फसवतो. दोन्ही फसवणारे आहेत. याला म्हणतात संसार. इथं गोड कुणीच नाही, दोन्ही फसवतात. देणाऱ्याला वाटतं जास्तीत जास्त किमतीने माल विकावा आणि चुकीचा विकावा. जे खरे दूध विकतात ना त्यांच्या घरात लोक जाऊन घेतात बरं का. महागडं असतं पण घरात जाऊन घेतात. आणि जे पाणी मिसळतात ना त्यांना घराघरात जाऊन विकावं लागतं.
रोज तक्रार करतात, अरे काय नुसतं पाणी दिसतंय. काय नाही, म्हैस जास्त पाणी प्याली होती. खरंय का हे? मुंबईचे तर लोक एवढे, मी एक दिवशी सांगितलं मुंबईच्या लोकांना, भेट झाल्यानंतर आमचं बोलणं झालं की म्हणा दूध आमच्या इकडं फार चांगलं येतं म्हणे, खूप फॅट फीट लागतं. म्हणलं बावळट आहेत तुम्ही लोक. जेव्हा दूध येतं ना ग्रामीण भागातून, काय काय मिक्स केलेलं असतं ते नाही कळलेलं बरं तुम्हाला. खरंच हे चांगलं दूध पितात का? काय काय टाकतात तुम्ही लोक, खरं सांगा बरं. बरं पितात ती लोक, आणि वरून आपल्याला शायनिंग मारतात. खेडेगावच्या लोकांना अक्कल करत नाही. अरे तुम्हाला जेवण नीट मिळत नाही रे. मी एकदा कीर्तनात सांगितलं होतं हरिश्चंद्र पिंपरीच्या, हे जे बीड जिल्ह्यातले ग्रामीण भागातले मराठवाडा लोक खरंच भाग्यवान आहेत. यांना कळत नाही यांच्या भाग्य कसं आहेत. अहो 5 एकरचा का होईना तो मालक आहे ना. कळतंय तुम्हाला? 5 एकरचं जे वावर आहे त्याचा मालक आहे तो. नाही कळलं. आणि तुम्ही मुंबईमध्ये जा, 10 फूट बाय 10 फुटाची खोली आणि 5 जणांचा संसार, त्यांनी येऊन शेतकऱ्यावर भाव खायचा का? जमीन किती त्यांची? अहो शहरामध्ये गेल्यानंतर टेन्शन आहे, किती जेवणार, म्हणजे जेवणार का आणि किती. एवढी संकोचित बुद्धी ज्यांची आहे, काय त्यांच्याशी बोलणार हो तुम्ही? आपल्या शेतकऱ्याच्या घरात जा, 2-4 पोते पडलेले असतात. एखाद वर्ष दुष्काळ पडला काय नाही पडला काय शेतकऱ्याला काही फरक पडत नाही. तो राहतो प्रसन्न मनाने, त्याला ज्ञान नाही आपण श्रीमंत आहोत. 1 एकर का होईना अख्खं मालकीचं वावर आहेत. खरा भाग्यवान माणूस आहे तो या काळामध्ये, जो शेती करतो आणि शेतीत राहतो. जगातला कोणताही माणूस असू द्या, अध्यक्षापासून कार्यकर्त्यापर्यंत असू द्या, गहूच खाणार, ज्वारीच खाणार. 100 5 स्टार हॉटेल आहेत म्हणून सोनं नाही खाणार, नोटा नाही खाणार. आणि जेवढं खायला लागतं ना तेवढंच खाणार. तुमच्या पोटाचा आकार आणि 200 5 स्टार असणाऱ्या मालकाच्या पोटाचा आकार सारखाच आहे. तुम्हाला पचतं, त्याला पचत नाही. कोण भाग्यवान आहे? कळत नाही शेतकऱ्याला आपण भाग्यवान आहोत. विठ्ठल विठ्ठल. नाही महाराज, तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण ही जे लाल दिव्याच्या गाड्या आहेत, मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, चांगले चांगले कपडे आहेत, 3ऱ्या चरणामध्ये विषयातलं सुख किती मिनिटाचं आहे समजून घ्या. शहर आहे, पैसा भरपूर आहे, कोणताही विषय विकत घेऊ शकतात. किती मिनिट आहे. काही काही असे बहादर आहेत मुंबईमध्ये, आपल्या घराचं थिएटर तयार केलेलं आहे त्यांनी. मी बघितलेलं आहे बरं का. थिएटर समोर पडदा आहे आणि हे जे स्पीकर आहेत ना, याच्यापेक्षा मोठे मोठे विदेशातले स्पीकर लावलेले आहेत. एकट्यासाठी थिएटर बनवलेले आहेत. होम थिएटर म्हणतात त्याला. ठीक आहे ना. होम थिएटरमध्ये काय पाहणार तुम्ही? किती वेळ पाहणार? आता मी तुम्हाला उलटा प्रश्न विचारतो, टीव्ही पाहिल्याने चष्मा तुम्हाला लागतो का टीव्हीला लागतो? बोला ना. विषय तसे आहेत. विषयातलं सुख तुमचा कस घेतल्याशिवाय मिळत नाही. आणि तुमचा कसला लिमिट आहे? हे लाडू खाणार आहेत, किती खाणार, किती दिवस खाणार? एखाद्याला श्रीखंड आवडत असेल, गुलाबजामुन आवडत असेल, रोज खाऊ शकतो का तो? कस कमी होतो. तसं विषयाचं सुख क्षणिक आहेत, बेगडाच्या बाहुलीप्रमाणे आहेत. आणि त्याच्या पुढचा टप्पा तर इतका सुंदर आहे, ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीत फार सांगितलेले आहेत. आता मे महिना चालू होईल, असलं ऊन तापतं, 42 44 41 असं टेम्परेचर असतं. त्याच्यात एक ढग येतो आणि ढगाच्या खाली सावली असते. बोला ना, किती गार वाटतं. चारीकडे वणवा आहे, 41 टेम्परेचर, पण ढग आलेले आहेत, तेवढीच सावली पडलेली. तुमच्या आयुष्याला पुरणारी? बर तो ढग किती मिनिटासाठी असेल? हवा आली आणि ढग निघून गेला, नाही कळालं.
जे आज तुम्हाला मदत करतायत ढगाप्रमाणे, उद्या चांगला माणूस भेटला ना तुम्हाला सोडून जातील ती माणसं. कार्यकर्त्यांसाठी बोलतोय मी. काय काय मी बीड जिल्ह्यात बरंच शिकतोय बरं का. मला पहिले एवढं जे शिकलेलं असल्यामुळे ते अभ्यासाकडे लक्ष असल्यामुळे खाचा खोचा माहीत नाही. एक जण एका आमदाराच्या मागे प्रचार करत होता. त्याला भूक लागली, आला गडावर तो, मला भेटला. काय जेवायला म्हणलं काय तिकडं नाही काय, नाही तिकडं आज जरा वेगळं होतं आणि मला खायचं नव्हतं म्हणून गडावर आलो. म्हणलं कुणाचा प्रचार करतोय? मग अमक्याचा. कसं वाटतंय तुम्हाला? तो निवडून येत नाही हो. काय आत्मविश्वास आहे या लोकांचा. याला बाजार म्हणतात. बाजार शब्द डोक्यातून काढू नका. निवडून येत नाही हो. तू का? तिकडंच पैसा आहे महाराज. ढगाची सावली म्हणतात. बरं आता उलटा, याला उलट करा तुम्ही. एखादा नेता एखाद्या कार्यकर्त्याला 3 महिने सांभाळतो, याला ढगाची सावली म्हणतात. किती दिवस ढाब्यावर जेवणार आहेत, किती दिवस 90 लावणार आहेत हो. ढगा किती दिवस? 3 महिने. नंतर पुन्हा घरात काय? आणि असल्या माणसाला बायको कधीच आदरणीय रूपाने पाहत, कधी चांगली बोलणार. घरात आदरच नाहीत. हा दिवसभर बाहेर भटकत असतो, घरात आल्यानंतर शिव्याने स्वागत करते. हे तुमच्या जीवनाचं मूल्यांकन आहे. हे तुमची योग्यता आहे. ज्या घरासाठी घरात आयुष्य काढताय त्या घरातल्या माणसासाठी तुम्ही काही केलं नाहीत. जो आपला नाहीत, थोड्या दिवस तुम्हाला सुख देणारा वाटला, त्या अभ्राची सहित ज्ञानोबरांचं आहे, अभ्राची सावली जाईल. म्हणजे याचा अर्थ केवळ नेत्याबद्दल बोलतोय असं ना. कोणी एखादा व्यापारी असू द्या, सख्खा मित्र असू द्या, पत्नी असू द्या, सावली देतात. किती दिवस? टाइम पिरियड आहे त्याला. सतत नाही देणार तुम्हाला. सतत कोणी मदत करणार नाही. याच्यासाठी सुंदर ज्ञानोबरांचं महावाक्य आहेत. आपुली आपण करा संसार या अभंगाचं सार पण हेच वाक्य आहेत. आपुली आपण करा. महावाक्य आहेत. तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते अभ्राची सावली आहेत. काही क्षणापुरती आहेत, काही वेळेपुरती आहेत, काही काळापुरती आहेत. आपण सुद्धा काही काळ वापर करायचा असतो. हॉस्पिटलमधलं गादी फार चांगली असते हो. किती वेळ झोपणार तिथे? किती वेळासाठी आहे ते? तुम्ही दुरुस्त होण्यापुरतं हॉस्पिटल आहेत. काही काही लोकांना ना ते हॉस्पिटलची सवय झालेली बरं का. काही जरी झालं नाही मुंबईला, पैसा जास्त, घरात बायको मानत नाही, मुलं मानत नाही, लोक मानत नाही, मग हॉस्पिटल ॲडमिट होतात. नर्स सेवेला हजर आहेत, AC आहेत, TV आहेत, आजारी आहेत. हा मानसिक आजारी आहेत, शरीराने काही झालेलं नाही. मस्त ती गाद्या फिद्या TV एन्जॉय करतो. मला एक दिवशी खरंच वाटलं की माणूस आजारी, म्हणून मी गेलो. तो गप्पा मारत होता. मी म्हणलं अरे नेमकं काय झालं? काहीच झालं नाही म्हणे महाराज. बातम्या तर आलंय तू आजारी आहे म्हणून. तुम्हाला काय कळतंय? लोकांचा ताण होत होता म्हणून आराम करतोय. अभ्राची कसे फसवतील लोक, अंदाज येणार नाही महाराज तुम्हाला. आणि याच्यापेक्षा एक पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला. फसण्याचं नाही वाईट वाटत हो. तुम्ही जेव्हा फसला जाता ना एखाद्याकडून, तुमच्या बुद्धीचं मला खीव येते. अर्थ कळाला का? फसवणारा ठीक आहे, तो फसवण्याकरता मार्केटमध्ये आहेत. पण तुम्हाला स्वतःला फसवून घेताना अक्कल आली नाही,
तुम्ही मूर्ख आहात हे तुम्हाला कळालं नाही. आपली योग्यता आपल्याला कळत नाहीत याच्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवा. लोक आपल्याला फसवतात याच्यावर विश्वास ठेवा. आणि हे फसवतात सांगणाऱ्या संतावर विश्वास ठेवा. विठ्ठल विठ्ठल. का फसवतात? बाजारच आहे. या संसाराचा नियम फसवणे. पुन्हा पुन्हा विषय आहे का? फसवणं नियम आहे. तुम्ही रस्त्याने चालले, दुपारचा टाइम आहे, आता बघा वर पाणी असल्यासारखं वाटतं. तुम्हाला माहिती ते झळे आहेत, तुम्हाला माहितीत. हरणाला वाटत नाही, हरणाला खरं पाणी दिसतं. डोळ्यामध्ये फॉल्ट आहेत. मराठी कळते का? अकलीमध्ये फॉल्ट असणं, डोळ्यात फॉल्ट असणं, नाही तिथं नाही दिसतं. जो माणूस चुकीचा आहे तो चांगला वाटतो, याला बाजार म्हणतात. तो चांगलं दाखवतो. मी काही जीवनात अनुभव केलेले आहेत. एक मुलगी महाराष्ट्रात पहिली आली होती 12वीला. तिचा नंबर लागला MBBS ला. आणि श्रीमंताचं घर ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. मराठी कळते ना? 12वीला मी, माझे टप्पे इथे ऐकण्याचे. 12वीला महाराष्ट्रात पहिली आली म्हणजे त्या काळातल्या 12वीमध्ये 1 नंबरची विद्यार्थिनी. बुद्धीच्या बाबतीमध्ये, अकलीच्या बाबतीत कमी. म्हणून बुद्धी आहे म्हणून अक्कल आहे असं नाही, म्हणून 2 शब्द वेगळे वेगळे आहेत. आणि MBBS ला लागली, ड्रायव्हरच्या प्रेमात पडली. 4 वर्ष राहिली ड्रायव्हरच्या प्रेमात. जो निहून आणून सोडणार होता ना MBBS ला, बापाला काही कल्पना नाही त्याची. आणि त्याच्याबरोबर जेव्हा लग्न करायचं ठरवलं, एक दिवशी अचानक त्याच्या घरात गेली. त्याला 2 मुलं अगोदरच होते. नाही कळालं? त्याला 2 मुलं. बरं, हा झाला त्या मुलीचा दृष्टांत. तिने गळफास घेऊन पुढे आत्महत्या केली. सोडून द्या विषय. नाही कळालं? आत्महत्या केली. नुकसान कोणाचं झालं? बोलाच तुम्ही आज, काय बघू किती डोकं आहे तुम्हाला. कोणाचं नुकसान झालं? हो, आईबापाचं झालं. तुम्हाला कुठं अक्कल आहे? पैसा कुणाचा गेला तिला सांभाळण्यात? तिथे गेली बिचारी शरीर सोडून. पण तेवढं मोठं करण्यासाठी जो निधी लागला तो गेला. आणि मरेपर्यंत आईबापाला दुःख देऊन गेली. याला म्हणतात संसार. म्हणून आईबाप असो किंवा मुलं असो, यांच्यावर विश्वास ठेवता येत नाही. अनुभव आहे तुम्हाला, बरोबर आहे? आई वडिलांना मुलं धोका देतात, मुलांना बॉयफ्रेंड धोका देतात, मुली धोका देतात. हा अनुभव आहे. याच्या पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला. परमार्थात देखील धोका देणारे साधू संत आहेत. परमार्थात सुद्धा. माझा एक मित्र आहे, तो इतका बुद्धिमान होता, हुशार होता. मी त्याला सांगत होतो, अरे जा, नको अभ्यास तिथं अडकू. नाही म्हणे, महाराज गुरुसेवा फार महत्वाची. आशीर्वाद मिळतो आणि त्यांनी सगळं ज्ञान मिळतं. कुंडली जागृत होते. असले असले विषय डोक्यात टाकले त्याच्या. अभ्यास सुटला. 15 वर्ष त्याची सेवा करत होता एकनिष्ठतेने. आम्ही इकडे शिकून MA PhD करून मोकळे, गादीवर बसून मोकळे, तो अजून सेवा करतच होता. आणि अचानक भगवानगडावर आला टेन्शनमध्ये. म्हटलं काय झालं? नाही, मग चेहरा खराब दिसतो तुझा, काय झालं? काय नाही म्हणे, ज्यांची सेवा करत होतो ते तुरुंगात गेले. ज्यांची सेवा करतोय कुठे गेले? मग तू का नाही गेला? गुरुसेवा आहे ना तुझी, तिथं सेवा करा. काय चेष्टा करते म्हणे महाराज. एक तर माझे 20 वर्ष वायाला गेले आणि पुन्हा तुरुंगात गेले. मग कुणी घातले? म्हणून पुन्हा मराठीतलं वाक्य सांगतो, गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून कोणत्याच माणसावर विश्वास ठेवू नका. त्याचं जीवन कोणत्याच. नाही कळली ज्ञानेश्वरी तरी चालेल, नाही कळला गाथा तरी चालेल, पण त्याच्या अतिरिक्त जिवंत माणसावर विश्वास ठेवू नका. ते महाराज महंत आहेत. दाखव देव शब्दाला का दाखव. काय तुझं तत्व नाही दाखव. नाही ऐकलं सेवा करू नका. म्हणे महाराज तुम्ही, आम्ही ज्ञानेश्वरी सांगतोय, आम्ही कुठं तुम्हाला म्हणले संत आहे म्हणून. शब्द लक्ष. आम्ही पण ज्ञानेश्वरीची सेवा करतोय, तुम्ही पण करा. विठ्ठल पुन्हा पुन्हा
हा शब्द ऐका बरं का, आम्ही पण ज्ञानेश्वरीची सेवा करतोय. तुम्हाला ज्ञानेश्वरी सांगून तुम्हाला करायला लावतोय. आमची सेवा करा असं वारकरी संप्रदायात सांगितलं जात नाही. नाही मला ते गुरु परंपरा आहे, गुरु येऊन देतात. तुझी काय लायकी आहे मला ज्ञानेश्वरी ऐकायचे का? काय लायकी तुझी? अहो गुरुकडे जाण्याच्या अगोदर ज्ञानोबरांची एक ओवी आहे, या कीर्तनामध्ये ती कायमस्वरूपी मनात बिंबवून ठेवा. कधी गुरुकडे जायचं, गुरु कधी येतो आपल्याकडे. विठ्ठला विठ्ठला. परमार्थ एवढा सोपा नाही बरं का. गुरु म्हणजे काय कुणी जवळ करतोय, त्यांना कार्यकर्ते पाहिजे, फक्त शिष्य नाव आहेत, कार्यकर्ता नाव आहेत. परमार्थातल्या गुरूंचे जे कार्यकर्ते त्यांना शिष्य म्हणतात. एवढं जड पण नको बरं का मला. आणि राजकारणातले जे नेते त्यांच्या शिष्यांना काय म्हणतात? कार्यकर्ते. आणि परमार्थातल्या जे कार्यकर्ते त्यांना काय म्हणतात? एवढं पक्क लक्षात ठेवा. ज्ञानावर आहे म्हणतात गुरु हा फार लांबचा विषय आहे. तुम्ही पहिला पुरुषार्थ करा, ओवी मजबूत ऐका आणि मनात ठेवा. जेने भ्रांती बासोनी हिरतले, गुरुवाक्ये मन धुतले, आत्मस्वरूपी घातले रोनिया. हे 3 गोष्टी अगोदर करायच्या असतात. 3 गोष्टी. पहिलं, भ्रमापासून लांब राहायचेत. मी पहिल्यापासून तुम्हाला भ्रम सांगतोय. जेवढं आतापर्यंत कीर्तन आहे ना, धोका दिला धोका दिला देतात, बाजार आहेत, हे सगळं भ्रम आहेत. पहिलं तिथून मन काढावं लागतं. आपलं मन बाजाराकडून सोडून घ्यावं लागतं. जेणे भ्रांती पासोनी हिरतले. आता अजून एक दृष्टांत सांगतो. संध्याकाळच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही मधनं अंधकारात जाता, एकटेच असता, त्यावेळेस तुम्ही वाकड्या तिकड्या पडलेल्या दोरखंडाला तुम्ही साप समजता. साप समजताय, पण खरा साप पाहिल्यानंतर जी रिएक्शन आहे ना, तेवढी आलेली असते. घाम येतो, दरदरून घाबरलेला असतो. तो खरा साप नाही, पण घाम आलेला खरा आहे. दरदरून भीती वाटलेली खरी. शब्द लक्षात ठेवा काय बोललो तुम्हाला. खोटा साप तुम्हाला दरदरून घाम आणतो, घाबरवतो. खरा साप तो खराच आहे ना. याला म्हणतात भ्रम. खोटी माणसं तुम्हाला सत्याची लालूच देतात आणि तुम्हाला पाशामध्ये अडकवतात. नाही कळालं? बोलू का तुमच्या भागातलं? आता झालेलं स्कॅम. 400 कोटी घेऊन पळालाय. व्याजाच्या लोभानं चांगल्याने त्या स्कॅम मध्ये पैसे अडवलेत. भारत सरकार रोज सांगते पैसे वाढत नाही, पण 1.5 पट व्याज मिळते. एका माणसाने 1% काढलं, गुंतवले, त्याला वाटलं 0.5% फायदा होतो. जमीन विकायची पाळी आली महाराज. बाजार, पैसा वाढत नाही, डोकं वाढत नाही, देव हातात कोणी देत नाही. हे ज्या पहिल्यांदा समजतो ना, पहिला तो परमार्थाचा अधिकार आहे. जेणे भ्रांतीपासून आपल्या मनाला सोडवून घेतलं. काही सांगो, मला 2 महिन्यापूर्वी माणूस आला, 100 कोटी द्यायचे तुम्हाला. म्हणलं ते म्हणजे अमक्या कागदपत्र का? म्हणलं तुला द्यायचे का कागदपत्र तपासायचे? भ्रम ओळखा, भ्रम काय म्हणलं. आणि माझ्या जवळचे माणसं घेऊन येतात तो असली गिराईक. त्यांना वाटतं बाबालेच पैसा घाला म्हणजे लेच घाल. एकदम जवळची विश्वासू आणि इतकं सावकाश. बाबा एक खास बोलायचं आहे बरं का. याची लायकी काय खास बोलायला? ह्याचा अधिकार काय? जर मला टाइम असला तर मी एन्जॉय करतो. बोल. काय नाही, ते 100 कोटी आहे आणि ते आपल्या ट्रस्टमध्ये जमा करणार. 50% त्यांना द्यायचं, 50% ठेवायचं. बरं मग तुला किती? मला काय, तुम्ही 2-4 कोटी दिले तर लय झाले. संताच्या जवळचे सुद्धा असे असतात कमिशन खाणारे. लक्षात ठेवा. ज्या संताला कळत नाही ना, त्याचा गड बरबाद झाल्याशिवाय राहत नाही. मठ बरबाद करून टाकतो. नुसतं सुरुवात आहे होती. म्हणलं आण त्याला. मग तिकडून फोन येतो याला,
कागदपत्र आहे का, IITG आहे का, आमकं आहे का. मग मला ते विचारतात, मग काय नाही आपल्याकडे. नाही मग देता येत नाही. मग विचारतो कशाला. आमके कागदपत्र पाहिजेत, तमके कागदपत्र पाहिजेत, आणि त्याला त्या भ्रमामध्ये गुंतवतं. हजार आहेत बरं का. हे झालं एक नवीन काम. तुमच्यासाठी तेच सांगितलं. व्याजाचा लोभ आहे, काही ठिकाणी दारूचा लोभ आहे, काही ठिकाणी स्त्रियांचा लोभ आहे. हे भ्रम आहे. याने काहीही होत नाहीत. हे ज्या माणसाला कळतं ना, तो माणूस श्रेष्ठ. तुमच्या गावातले उदाहरणं सांगतो. तुमच्या इथं जे किराणा दुकान आहे ना, त्या माणसाकडे फक्त निरीक्षण करून बघा. 7ला तो किराणा दुकान उघडतो, संध्याकाळी 8पर्यंत तो किराणा दुकानावर असतो. मग त्याच्याकडे पैसा येतो. तुम्ही मनापासून विचार करा बरं, 8 तास खरंच काम करता का तुम्ही? भारतातल्या सगळ्या माणसांनी जर 8 तास मनापासून काम केलं ना, अमेरिकेची माय व्हॅली नाही आपल्या पुढे जायची. माणसंच नाही तिथं जेवढे माणसं आपल्याकडे आहेत. 8 तास कामच करत नाहीत, आणि काम करायचं नाही म्हणून कामाला जातात. नाही कळालं. 125 कोटीचा देश आणि नोकरी नाही. अहो काय तर एवढं फ्री फंड आलंय, सरकारवर बोलू नये, पुन्हा मला जाब विचारतील विचारे. आयतं मिळाल्यामुळं कर्माची ताकदच संपली. ते 3रा अध्याय आणि 4था अध्याय ज्ञानेश्वरीतला इतका गोड आहे. देवाला देव मानू नका, कर्माला देव माना सांगणारा ज्ञानेश्वरीचा अध्याय आहे. ही ज्ञानेश्वरी आहे. असे शब्द येत नाहीत, असं ज्ञान येत नाही, मेहनतच करावी लागते. एक मुलगा आहे श्रीमंताच्या घरातला, 15-20 वर्षापूर्वी भेटला होता. 12वीला होता. नंतर तो BA ला गेला. 2-3 वर्षी एकच BA लाच. अतिश्रीमंताचा पोरगा. मी त्याच्या आईबापाला विचारलं, 3 वर्ष झाले, ती FY BA लाच आहे पोरगा अजून. तुम्ही सांगा काहीतरी, पोरग कुणाचं आहे आणि काम ते आम्हाला सांगतात. म्हणून महाराजांना लोकांनी सांगावं, गोड बोलून महाराजाला सुद्धा राबवणारा संसार आहेत. भ्रमणापासून हिरतले. गडावर तर मला अशा गमती, मी हसतो काही बोलत नाही. एक बाई होती, जवळजवळ 95 वर्षाचं वय असेल. किती? मोठ्या बाबाला पाहिलेले. जेव्हा मला भेटायला आली, मला म्हणते, बाबा माझ्या पंथीचं लग्न करायचे. म्हणलं चांगलं आहे, मग तुम्ही बघा ना कुठं तरी. म्हणलं बाबाने हेच लग्न करायचं बसायचं, त्यांनी का केलं नाही? म्हणलं माझा चूक आहे. परमार्थ करण्याकरता जन्माला आलात. संसारिक जर काम करायला संसारिक लोकांप्रमाणे वागलात, तुमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? दोघांच्या विचारात फरक असतो बरं का. तुमचा विचार वेगळा आहे, तुम्हाला सावध राहावं लागतं म्हातारपणासाठी. मागे पुढे उभा राहा, 2 विचारात फरक आहे, कधी लक्षात ठेवा. म्हणून परमार्थ करताय पण काम सांगितलं जातं, तुमचा वेळ वायाला जातो. बोलू नाही तरी बोलतो तुम्हाला. 90 वर्षाचं वय होतं एका मंत्र्याचं. 30-40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझ्या मित्राने सांगितली. किती वर्ष? 90. मंत्री झालेला. खूप भ्रष्टाचार केला त्याने. एका पत्रकाराने विचारलं, तुम्ही एवढा भ्रष्टाचार करताय, तुम्हाला काही वाटत नाही? तो म्हणे, राहिलेच किती दिवस? अर्थ कळला नाही अजून. मरता मरता देशाला बर्बाद करणार अशी माणसं मंत्री आहेत महाराज. अशी लोक गावाचे नेतृत्व करतात, अशी लोक देशाचं नेतृत्व. अवघड आहे. काही होईल लोकांचं, आपलं साधलं पाहिजे. 90व्या वर्षी जी लोक तुम्हाला खोटी आश्वासन देतात, पारमार्थिक असो किंवा राजकीय असो, त्यांचा व्यवसाय ते करतात. तुम्ही जेणे भ्रांतीपासून त्यांच्या बोलण्यापासून तुम्ही सुटून घ्या. तुमचे दिवस वायाला जाऊ देऊ नका. 15 वर्षांनी कळालं माणूस मूर्ख आहे, तो कमवून बसला ना. सेवा करून घेतली तुमची, तारुण्य गेलं तुमचं. आमच्या गडावर एक माणूस आहे, अहंकारी माणूस. मुलाचं लग्न तुटलं, गेले कोर्टामध्ये. मला त्याने येऊन सांगितलं, महाराज किती पैसा लागू पण त्याची जिरवणार. अरे म्हणलं कोर्टामध्ये 15-20 वर्ष लागतात.
मिटून घेऊन दुसरं लग्न करून ते पोराचं. नाही 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 म्हणे महाराज, मिटवायचंच नाही. काय समजतात ते आम्हाला? मराठी कळते का? याच्यात तर मराठवाडा गेलाय. काय समजतात आम्हाला? काही समजत नाही, मूर्ख समजतात. मी त्यांना गोड बोलून सांगितलं, महाराज तुम्ही 20 वर्षांनी जिंकलात केस, पण 20 वर्षाचं तारुण्य जर तुमच्या पोराचं गेलं, तुम्ही परत आणणार का? हजार उदाहरण आहेत महाराज असे. कोर्टाच्या नादामध्ये कोर्टात केस केली, दोघे डिवोर्स घेत नाहीत, तरुण पण व्हायला घालवतात. त्याला म्हणतात भ्रांती. आज नाही उद्या निकाल लागेल, आज नाही उद्या निकाल लागेल. तुमचा निकाल लागतो, पण निकालाचा निकाल लागत गुंतवतात. शब्द लक्षात, कशात तरी अडवतात, कशात तरी बोलतात. आता दुसरा विषय, बुद्धिमान लोक जे आहेत यांच्या केसेस मार्केटमध्ये आहेत का कोर्टामध्ये? बोला ना. कधी तुम्हाला एखादा मारवाडी माणूस कोर्टात चक्रा मारताना दिसलाय का? श्रीमंत. आता मध्यंतरी मोठमोठ्या कंपनीच्या भावाभावाचे वाटप झालेत, गेले का कोर्टामध्ये? तुमचा एक तर 1 एकर त्याच्यात बांधावरून कोर्टात. आणि काय आपण दाखवल्याशिवाय राहणार? काय दाखवणार? मूर्खपणा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून ज्याला गुरु करायचा असेल, पहिल्यांदा स्वतःला भ्रमापासून लांब ठेवा. काही लबवून देऊ, काही प्रलोभन देऊ, पैसा देऊ, काही देऊ, जायचं नाही तिकडं. जेणे भ्रांतीपासून हा पहिला टप्पा. दुसरा टप्पा, परंपरेनं जे आलेले संस्थान आहेत ना, त्यांचेच तुम्ही शिष्य व्हा. नारायणगड असेल ना तर भगवान. याचं कारण सांगतो तुम्हाला, यांना तुमच्याकडून काही घ्यायचंच नाहीये. हे परंपरेने श्रीमंत आहेत, अर्थाने भरलेले आहेत, अभ्यासू आहेत. आशीर्वादासाठी गाद्या चालतात, कमवण्यासाठी गाद्या चालत नाहीत. लक्षात ठेवा, हे सगळ्यासाठी बोलते. गडावर 1.5 लाख लोक महिन्याला जेवतात, काय कमवणार आहे त्याच्यामध्ये? लोक फक्त आमचे आकडे पाहतात आणि वाकडे होतात. आता ते जाळणारे जातातच. काय काय मला सल्ले देतात, बाबा तुम्ही हे केलं पाहिजे. म्हणलं तू काय करत नाही? म्हणजे आम्हाला कुठे देतच नाहीत. म्हणलं लायकीच तेवढी आहे. ऐकू नका, हे लक्षात. का? याचं पुढचं वाक्य आहे, गुरु वाक्य मन धुतले. पहिला टप्पा भ्रांतीपासून हिरत आले, आणि दुसरा टप्पा काय? गुरु वाक्य मन धुतले. या जगात हे दोघच जण आहेत ज्यांचं ऐकावं, गुरु आणि आई. मराठी कळाली का? हे ज्ञानोबांची ओवी बरं का. आणि आई म्हणजे मानलेली आई नाही, लांबची जवळची आई नाही. ज्ञानोबांनी तो शब्द ठेवलेला आहे, प्रसवतीया. जिच्या पोटातून जन्माला आलं ती आणि गुरु, हे दोघच पृथ्वीवर आपलं कल्याण करतात. बाकी सगळे बाजारू आहेत. पहिल्याच्या विश्वासच ठेवू नका. आणि हे ज्ञानोबा शिकवतात बरं का, तो विश्वास ठेवू नका. आधी किती वेळ सांगायचं? सरकार सांगते, संत सांगतात, तरी विश्वास ठेवल्याशिवाय राहत नाही. बाजार आहेत, बाजार काही काळापुरता असतो, तो पुन्हा माणूस भेटत नसतो. विश्वास ठेवायचा नाही, याचं नाव आहे जीवन. पण ठेवायचा कुठं? गुरुवाक्य मन धुतले. हा अवघड शब्द आहे बरं का. गुरुने सांगितलेलंच ऐकावं, तिसऱ्याचं ऐकायचंच नाही. काय कारण? काही सांगतात लोक, त्याला काय. आम्ही न्यायशास्त्र शिकायला होतो स्वामीजीकडे. आता मोठे मोठे संत भेटायला यायचे स्वामीजीला, काही शंका विचारायला यायचे. 2-4 लोकांनी माझा अभ्यास बघितला. साधू संताला पोरं नसतात. मराठी कळते का? मग एखादा चांगला पोरगा बघितला की त्याच्या हातात मठ द्यायचा, ते पण नाही कळालं. मठ दिला की तो संसार करतो. मग ते माझा अभ्यास पाहून ते बरं वाटलं त्यांना. मग ते स्वामीजीला विचारलं, आमच्या गुरुजीला, महाराज आपका लड़का बहुत अच्छा है. हाँ अच्छा है, पढ़ता है. सन्यासी बनेगा क्या? पूछो उसको. हम बना सकते हैं. बोले बना. माझ्याकडे यायचे. मग महामंडलेश्वर बनवू, विद्वान बनवू, मठ देऊ, आमकं करू. शिकवलं कोणी मला? गुरुनी. आणि फायदा कोण घ्यायला पाहते? एवढं सोपं आहे का न्यायशास्त्र?
आणि त्याच्यावर मलई म्हणून ज्ञानेश्वरी आहे. विठ्ठल वेगळी वेगळी. म्हणून गुरुवाक्ये मन, जिथं तुम्ही थांबला ना तिथं बरबाद झाला. ज्याला UPSC करायची आहे त्याला 12वीला थांबता येत नाही, BA ला थांबता येत नाही, रिझल्ट लागेपर्यंत थांबता येत नाही. ध्येय गाठल्याच्या अगोदर थांबला की संपला. तसा हा परमार्थाने आपलं जीवन आहे. गुरुने सांगितलं तो रस्ता एकदा चुकला की चुकला, त्याला काही पर्याय नाही. बरं गुरु का म्हणून तुम्हाला चुकीचं सांगेल एक, आणि बाहेरचा संत का म्हणून तुम्हाला चुकीचं सांगणार नाही. मराठी कळते का? जे दुसरे आहेत त्यांना शिष्य बनवायचे आहेत. अहो मला एका माणसा, एक नेता होता, तुम्हाला नाही सांगता येत, नेता होता. मला माहिती होती की तो पोरगा चुकीचा आहे. मला दया आली. मी त्या नेत्याला सांगितलं, महाराज तो जो पोरगा जवळ केलाय तो चुकीचा आहे का? नेत्याने काय म्हणा, महाराज हा तुमचा विषय नाही. मला दया आली म्हणून मी सांगितलं की तो पोरगा बरोबर नाही. नेत्याने काय सांगा मला, महाराज हा तुमचा विषय नाही. म्हणलं कसं काय? हे काही परमार्थ थोडा म्हणे आम्ही करतोय. ते तुम्हाला एक मुलगा ओळखीचा आहे तो वाईट आहे हे तुम्हाला माहिती आहे, पण जेवढी टीम आहे ना ह्यांच्या सगळ्यांच्या खोड्या मला माहितीत म्हणे, आणि सगळे कार्यकर्ते खोडीलेत हे ते नेत्याला माहिती आहे. म्हणलं मग त्यांच्याशिवाय पर्याय नाही आम्हाला. पण मग तुमचं नुकसान नाही होत का? नुकसान नाही होत, त्यांच्यामुळं फायदा होतो. म्हणलं काय प्रचार जिंदाबाद कोण करणार म्हणे, यांना जर आम्ही नाही सांभाळलं तर कोण करणार. मराठी कळाले. याच्यासाठी आपलं जीवन आहे का? आपण काय होऊ शकतो? नरकरणी करे सो नरका. हा दारुडे होऊन बसला, कार्यकर्ता होऊन बसला, फसवणारा होऊन बसला, आणि त्याच्या संगतीत आपण जायचं. हा बाजार आहे. म्हणून एकच वाक्य ऐकायचंय, गुरुवाक्य. म्हणून मगाशी तुम्हाला सांगितलं, गाथा आणि ज्ञानेश्वरी सोडून दुसरं गुरुवाक्य. बरं का, अजून थोडा डीप मध्ये सांगतो तुम्हाला. गुरुवाक्य शब्द आहेत, गुरु शब्द नाहीत. गुरु सेवा करा असं ज्ञानोबराय म्हणलेले नाहीत. जो ब्रह्माला प्राप्त झालेला आहेत, अनुभूतीला प्राप्त झालेले आहेत, येड्या माणसाची त्याला गरज आहे का हो? बोला ना. जो टॉपला गेलेला संत आहेत त्याला हे बाजार बुनग्याची गरज पडते का? मग कोणाचं ऐकायचं? गुरु वाक्ये मन धुतले. वाक्य शब्द आहेत, पर्सनल नाही आहेत, फेस टू फेस नाही आहेत, जिवंत नाही आहेत. तुम्ही अजून एक त्याला जोडीदार सांगतो. एकलव्याला ज्ञान मिळालं होतं, मातीनं ज्ञान दिलं का माणसाने दिलं? बोला ना. मातीने दिलं. मग आपली माती का करून घेता तुम्ही? कोणाच्याही ना दिलं. बघ काय काय ती इतकी येडे आहेत. मला परवा दिवशी 2-4 माणसं आले, कुठेतरी ज्ञानेश्वरी ऐकले असेल तिने यूट्यूबला वगैरे. तुमचं आता भाग्य फार चांगलं आहे, पुढच्या महिन्यापासून किंवा या महिन्याच्या शेवटपासून ज्ञानेश्वरी मी लिहितोय रोज. 5-6 तास रोज लिहितोय. तुमच्यासाठीच लिहितोय, विनामूल्य बरं का. ते पण तुमच्या मोबाईलवर ज्ञानेश्वरी येणार. वर ओवीन त्याचा अर्थ खाली. तुम्हाला दुसऱ्या माणसाची सुद्धा ऐकायची गरज. वर ओवी आणि खाली अर्थ. गरजच नाही कुणी सांगावी म्हणून. आपण अभ्यास करा, आपणच वाचा, आणि त्याच ओवीनं तुमचं मन स्वच्छ करा. गुरुवाक्ये मन, गरजच नाही कोणाला. हे काम करतात. शक्यतो आपण लांब राहिलं पाहिजे. गुरुवाक्ये मन धुतले. पहिली गोष्ट, भ्रमापासून स्वतःला सोडून घ्यायचंय. गुरुवाक्यांनी का म्हणतोय तुम्हाला? किती संप्रदाय आहेत हिंदू धर्मामध्ये. एक माझा दोस्त मला एक दिवशी भांडत होता. एका ओवीचा अर्थ जरा मी माझ्या टेक्निकने सांगितलं, त्याला पटलं नाही. तो मला भांडायला आला. म्हणजे तुम्ही असा कसा काय अर्थ सांगितला? म्हणलं लोकशाहीमध्ये काही सांगू शकतो म्हणलं मी. तू कोण सांगणार आहे? मला चुकलाय. म्हणलं चुकला. झाली सुरुवात आमची दोघांची. म्हणजे चुकीचा अर्थ चुकला. मराठी कळते तुम्हाला? फाश्यावर देणार आहे कोणी? तुमचं सगळ्यात मोठी चूक इथं होते. लोक तुम्हाला उचकवतात आणि भडाभडा टेक्निक ओळखता तुम्ही. कस काय रे, कुठून का पडलं तुला नाही माहिती.
झालं सुरुवात. तुला नाही माहिती तू सुरुवात. भाडा तुम्ही कधीतरी मोठ्या माणसांनी आपल्या घरातली स्टोरी सांगितली कळली का? हा तुमचे शेतकरी नुसतं तुम्ही चहा पाजाव, रात्री तो त्या घरात गेला तर कसायच रे ते घर, काय सांगायचं, काय सांगायचं पासून त्या घरातल्या आणि आपल्या घरातल्या आईचा स्वभाव कसा आहे, बहिणीचा कसा आहे, बापाचा कसा आहे, माझा कसा आहे, सगळं स्वतःच्याच तोंडाने सांगतो. कुणाची बरबादी कोणी केली, गरज होती का सांगायची त्याला? तुमच्या घरातली रहस्य तुम्ही सांगताय. अरे इतकं तरी शहाणपण ठेवा ना, लपवा ना. नाही म्हणे महाराज स्वच्छ राहिलं पाहिजे, असं असल्या पद्धतीने शब्द लक्षात ठेवा. म्हणून भांडला तो विद्यार्थी, म्हणजे माझा दोस्त, अर्ध्या तासाने पुन्हा आला. म्हणे शास्त्रीजी तुम्हाला राग आला असेल. मला अजिबात नाही. कसं काय? म्हणजे तू मूर्ख आहे त्याचा मला कशाला राग येईल? कळते मग तू मूर्ख आहेस मला का राग येईल? म्हणजे मी कसं काय मूर्ख आहे? म्हणजे आता तुला ह्या ओवीचा अर्थ नीट समजला नाही, मग मी त्याच्यासाठी आलो होतो. मग काय तू माझा विद्यार्थी थोडाच आहे तुला नीट सांगायला? नाही म्हणे मला ती ओवी सुटत नव्हती. म्हणलं जरा उचकून बघा. म्हणलं एवढा सोपा आहे का मी? मग गोड बोलायला लागला. 2 दिवस गोड बोलला, माझे पाय दाबले ते. तिसऱ्या दिवशी म्हणलं ते सांगितलं नाही ते. मग एवढा सोपा आहे का म्हणलं? नीट आहे का? गोड बोलल्याने रहस्य सांगितलं जात नाही, उचकवल्याने रहस्य सांगितलं जात नाही, फक्त प्रेमाने सांगितलं जात. आणि प्रेमाला परीक्षेची गरज आहे. प्रेम दाखवणं वेगळं आणि वर्षानुवर्ष टिकवणं वेगळं. ज्ञानेश्वरीवरचा प्रेम एकदा नाही वर्षानुवर्ष टिकलं पाहिजेत. तिथंच स्नान केलं पाहिजेत. गुरुवाक्ये मन धुतले. शब्द पुन्हा एक, गुरुवाक्ये मन धुतले म्हणजे काय? ह्या बाजारामध्ये मन घाण झाले. मी सुद्धा अगदी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो बरं का, प्रामाणिकपणे. गडावर जेवढी कामं होतात ना, ती सगळीच कामात मी हुशार आहे असं कधी समजू नका. माझ्या त्या अभ्यासामुळे ना मला भगवानगडातलीच माणसं पाठ नाही येत. तुमचा तर विषय लांबचा आहेत. आल्यानंतर हसतो एवढंच खरं आहे, बाकी काही खरं नाही. मग ते सांगतात मी तुम्हाला इथे भेटलो, तिथे भेटलो, सगळं ठीक आहे बाबा, पण डोक्यात नाही बसलं ना. तिथं फक्त ज्ञानेश्वरी आहे. आणि जर एखादं काम निघालं तर त्यातला हुशार कोण आहेत, त्यातला तज्ज्ञ कोण आहेत, आमका कोण आहेत. मग ते आता नवीन गुगल आहे, सर्च आहे, 10-15 लोकांचा इंटरव्ह्यू घेतला आणि मग एकाची सिलेक्शन करायचं आणि त्याला काम सोपवायचं. हे माझं काम आहे. मला कळत नाही हे मी कीर्तनात सांगतोय बरं का. पण याचा अर्थ असा नाही की मी फसतोय, कोणावर विश्वास असं नाही. इंटरव्ह्यू घेऊन सगळं करून पैसे ठरवून मग पुढे जायचं, याला जीवन म्हणतात. मग फसत नाहीत. अंधश्रद्धा नाही. गोड बोलून मार्केटिंग करून. अहो 4 रुपयाचं कापड 10-20 रुपयाला विकतात. माझ्याबरोबर जयपूरला मूर्ती घ्यायला एक आला होता श्रीमंत माणूस. आम्ही गेलो, वेळ होता म्हणून ते एका दुकानात गेलो. तरी ते आपली अंगठी असते ना बोटातली, त्याच्यातून साडी काढून दाखवली. हे झालं खुश. पैसे आहेत ना, पण डोकं नाही ना. पैसे म्हणून डोकं असतं असं नाही बरं का. साडी ती घेतली त्यांनी 20,000ला. बायकोला दाखवली, बायकोने तशी साडी दुसरी आणून दाखवली 4,000ची म्हणे. अगं कसे काय? म्हणे मी अगोदर 4,000 घेतले, तुम्ही कितीला? म्हणले 20ला. 16,000. म्हणे मला वाटलं ते अंगठीतून बाहेर निघते. म्हणजे कोणती पण बाहेर निघते. काय असतं म्हणे, पॉलिस्टरच्या साड्या असतात, तुम्हाला काय विशेष वाटतं त्याच्यामध्ये? याला बाजार म्हणतात. काय दाखवून तुम्हाला लुटलं जाईल. ऐका, धर्माच्या नावाखाली, पंथाच्या नावाखाली, सिद्धांताच्या नावाखाली. मला एकाने डायरेक्ट प्रश्न विचारला, तुम्ही सांगता त्याचा काय अनुभव आहे का तुम्हाला? म्हणलं हो मला अनुभव आहे. म्हटलं पुढं बोल ना, सांगा आम्हाला. पण सांगण्यासाठी थोडाच अनुभव आहे, ते तुमच्या चेहऱ्यावर वाटत नाही. नका का वाटायचं? आमच्या गुरुकडे या, ते अनुभवी. म्हणून मला काय घेणे तुझ्या गुरुशी? हेच तुम्ही जीवन जगा. माऊलीसारखे महाराष्ट्रात संत आहेत, तुकोबारायसारखे संत आहेत. आपण येड्या इपऱ्याच्या नादी लागतो. काही माणसं आहेत आपण? कोणाच्याही नादी लागतो, काही कुणाचं ऐकतो. बरं ऐकतात ते ऐकतात, पुन्हा त्रास द्यायला आमच्याकडे येतात.
महाराज त्या महाराजाने असं सांगितलं, म्हणलं जा त्याच्याकडे. नाही पण ते जरा पटत नाही, मग नको पटून घेऊ. कशावर तरी स्थिर राहा, ही अस्थिरता आहे. अस्थिर नको म्हणून गुरुवाक्ये मन धुतले. आणि तिसरा अर्थ खूप सुंदर आहे. ज्यावेळेस तुम्ही अभ्यास कराल ना, स्थिर अभ्यास करा. आत्मस्वरूपाचा अभ्यास करत असताना स्थिर अभ्यास लागतो. ज्या एका सिद्धांतावर तुम्ही अभ्यास करतात त्याचाच मरेपर्यंत करा, अभ्यास करावा लागतो. आमच्या आज सकाळी माझं बोलणं झालं, फार चांगला विषय आहे का सगळ्या लोकांनी, की अनुभवामृत ज्ञानोबारायांचा ग्रंथ आहे. आणि त्यांनी मला येऊन सांगितलं तुम्ही ज्ञानेश्वरीचाच अभ्यास करता, आता माझी अशी इच्छा आहे की तुम्ही अनुभवामृतावर लिहावं, तो देखील ज्ञानोबारायांचा आहे. म्हणलं अजिबात नाही. जरी ज्ञानोबारायांचा अनुभवामृत असला 65 असली तरी माझ्या जीवनात फक्त ज्ञानेश्वरी. म्हटलं तू माझं डोकं खराब करू नको. ऐका, एका आईला 4 मुलं असतात, दोस्ती एकशी असते. पटते का? दोस्ती 4शी असते का? 4शी ओळख असते दोस्ती. तसं ज्ञानोबारांना 4 पोरं आहेत. अनुभवामृत आहे, 65 आहेत, ज्ञानेश्वरी आहेत, गाथा आहेत. आमची ज्ञानेश्वरी मैत्रीण आहे. म्हटलं आमचं ज्ञानेश्वरी तिथंच मन राहू दे आमचं. ही लोक येतात, तुम्हाला बाजार म्हणतो आम्ही, अध्यात्मात असो संसार सगळा बाजार आहेत. का? एका ठिकाणी मन स्थिर झालं ना, मग तिथं पैसा येतो. खूप खाली येऊन सांगतो बरं का, खूप खाली येऊन सांगतो, पण तुम्हाला तेच कळेल. राज्य परिषदेवर, राज्यसभेवर जे निवडून जातात ना, ते विश्वासातले असतात. निवडणूक लढत नाहीत, पण खासदार आणि आमदार होतात. कोण असतात ते? एकनिष्ठ असतात, विश्वासू असतात, न लढता ते जिंकतात. याचं नाव ज्ञानेश्वरी. एक ग्रंथ ठेवा, तीच तुम्हाला स्वानंद साम्राज्याचा राजा बनवेल. 10 ग्रंथ बनवणार नाही तुम्हाला. एक निष्ठा ठेवा, हे जीवन आहे. याचं नाव आहे गुरुवाक्ये मन आत्मस्वरूपी घातले रोवण्या. स्थिर राहा, मजबूत राहा. नाही राहिला तर नाही तरी संसारू नाही राहिला. याला फार सोपं उत्तर आहे. तुमचं जीवन तुम्हाला साक्षी आहे. नाही राहिला, एकावर विश्वास ठेवला नाहीत, साधूच्या संगतीमध्ये आल्या नाही, भजन आलं नाहीत, तुमचा चेहरा पहा, तुमचं मन पहा, आज तुमची अवस्था पहा काय. तुमचं जीवन तुम्हाला साक्ष देतं की मी दुखी आहे. ह्या या अभंगाचं म्हणजे पण होणार काय? शेवटच्या चरणात डोळे उघडे असल्यानंतरच दिसतं. बरोबर आहे का? डोळ्यांनी पाहिल्यानंतर दिसतं. डोळे बंद केले तर दिसत नाही. बोला, बिंदास बोला हो. तुम्ही कीर्तनाचं टेन्शन नका घेऊ. लांब राहिल्यामुळेच तुम्हाला माझं टेन्शन येतं. डोळे बंद केल्यानंतर दिसत नाही. बरोबर आहे का? स्वप्न स्वप्न उघड्या डोळ्याने दिसतं. मग एक सांगा ना, डोळे बंद केल्यावर दिसतं का? डोळे बंद केल्यावर दिसतं का नाही दिसत? मग स्वप्न दिसतं ना. एवढं सुद्धा तुम्हाला आयुष्यात माहिती नाही अजून कसं देव मिळायचं हो, कसं परमात्मा आहे. आपल्या जीवनातले चांगले पॉइंट, वीक पॉइंट कळत नाहीत. स्वप्न बंद डोळ्याने दिसतं आणि स्वप्नात सगळंच दिसतं. जेवण करताना स्वतःला पाहतो, सगळं दिसतं. स्वप्नाचं एक मायनस पॉइंट आहे, एकच मायनस पॉइंट. इथून पुढे स्वप्न पाहताना लक्षात ठेवून स्वप्न पहा. स्वप्नात सगळं दिसतं, आपण आपल्याला दिसत नाही. कधी अनुभव घेतलाय का तुम्ही? स्वप्नात सगळं दिसतं, आपण आपल्याला दिसत नाही. जागृतीमध्ये जग दिसतं, बाजार दिसतो, आत्मा दिसत नाही. त्याला पाहण्यासाठी परमार्थ आहे, आपल्याला पाहण्यासाठी परमार्थ. भगवद्गीता इथून सुरुवात होते बरं का संतांचं वर्णन करण्याकरता. आत्मनी आत्मना तुष्टः
स्वतःत रमतो त्याला महात्मा म्हणतात. बाजारात रमणारा नाही, शायनिंग करणारा नाही, आमका नाही, स्वतःत मस्त आहे तो. आत्म पहिलं लक्षण आहे की तिथलं बरं का, आत्मनी आत्मना तुष्टा तदा स्थित प्रज्ञ हा उच्यते. स्वतः प्रसन्न असतो. तुम्ही तुमच्यावर नाराज आहात. अभ्यास करून पहा. तुम्ही जेव्हा येता ना, मला अक्कल नव्हती, मला कळत नव्हतं, मग कोण सांगते हे? हेच जर दुसरा माणूस बोलला तुला अक्कल नाही, तुला कळत नाही, तर भांडणं झाल्याशिवाय राहत नाही. कबूल पण करता, भांडणं पण करता, याला बाजार म्हणतात. स्वप्न आहेत, बंद डोळ्याने दिसतं, पण स्वप्न पाहणारा जो मी आहे, मी मला स्वप्नात नाही पाहत. हा स्वप्नातला माहिती. सगळं दिसतं, जग दिसतं, पाणी दिसतं, ओढे नाले सगळं दिसतात, पण मी स्वतःला माझं जसं मी आत्ता मला पाहतो हात पाय, तसं मी स्वप्नामध्ये मला दिसत नाही. काय काही माणसं भाग्यवान आहेत हो, काय सांगायचं. स्वप्नामध्ये भूत मागा लागतात. स्वप्नामध्ये मला एक जण आलं म्हणे, छातीवर दाब येतो म्हणे. तुम्हाला एक साधं गणित सांगतो बरं का. झोपेमध्ये शरीर हलकं असतं, असा हातावर हात पडला ना, तर ह्या हाताचं ओझं ह्या हातावर पडतं, आणि आपल्याला असं वाटतं आता ते झोपलेले आहेत ना आपण, मग ते असं हात बाजूला करता येत नाही आपल्याला. आणि मग उठल्यानंतर मला भूतांनी पकडलं. असं हातावर हात पडला, छातीवर हात पडला, छातीवर दाब येतो. तुम्ही झोपताना असंच झोपता, हाताचं वजन कुठे आहे? छातीवर आहेत. मग तुम्ही माझ्या छातीवर येऊन बसता. अरे म्हणजे हात बाजूला करणं म्हणजे बाजूलाच होत नाही, कारण की तू झोपलेला आहे. जाग व्हा, हात बाजूला करा, काहीच नाही. कसलं भूत कसलं काय. एवढ्या वेड्या माणसाच्या अंगात भूत येतं, मला त्या भूताची पण दया येते महाराज. मागं फार व्हिडिओ व्हायरल झाला होता कोणाच्या इतके वेगळी विचित्र माणसं असतात. अहो माणूस ज्याच्याकडे पाहू शकत नाही, ते मला तर खात्रीशीर सांगतो, त्यांना अंगात येण्यासाठी भूताची गरज नाही, त्यांचं अंगच भूत आहे. दिवसा घाबरतो राव माणूस. ते माझ्या जीवनातला एक चांगला प्रसंग आहे, सांगायला नाही पाहिजे पण सांगतो, जाऊ द्या काय. आमच्या मुंबईमध्ये मी शिकत असताना 3 मजली बिल्डिंग आहे, आणि 3ऱ्या मजल्यावर आम्ही राहायला, 2ऱ्या मजल्यावर लायब्ररी, आणि खालच्या मजल्यावर एका साईडला स्वामीजी आणि एका साईडला कथाकार. कथाकार म्हणजे प्रवचनकार. आमच्या इथं महिना प्रवचन चालतात अजून पण. एक कथाकाराचे 1 महिनाभर प्रवचन असतं. म्हणजे जरा एका प्रवचनकाराने मला फार त्रास दिला. काही सारखं आलं की आता ती येडं होतं, पण सांगता येत नव्हतं. मग आमच्या एका दोस्ताने मी एक प्लॅन तयार केला की ह्याला फसवायचं आपण. आता आमचं वय 25-30 वर्षाचं त्या काळामध्ये. मग ते आम्ही दोघांनी प्लॅन केला, मस्त जाऊन गप्पा मारल्या आणि सांगितलं की काय स्वामीजी तुम्ही भाग्यवान. मग काय झालं म्हणे, या आश्रमामध्ये एक हडळ राहते, 12-1 वाजता निघते, आणि पांढरी साडी असते, मोठं कुंकू असतं, आणि तिचा आवाज येतो घुंगरूचा. त्या संन्याशांनी आम्हाला एवढ्या शिव्या दिल्या सुरुवातीला बरं का. बघा सुरुवातीला, आता आम्हाला माहिती होतं टेक्निक काय. मग सुरुवातीला आहे ना, तुमचा आव लय मोठा असतो, असं कसं काय, आणि मग थोड्या वेळाने खरंच असू शकतं काय, याला म्हणतात भ्रांती. मराठी कळली. किती दिवस केलं? 2-3 दिवस. एकदा पटत नसतं माणसाला. पुन्हा ती गोष्ट सांगितली की खरी वाटते. 3ऱ्या दिवशी जरा वाटला. म्हटलं स्वामीजी उद्या आहे ना अमावस्या आहे, आणि उद्याचा दिवस फार महत्वाचा आहे. हे मी घाबरत नाही म्हणे, असले मी कोण आहे मला प्रश्नच नाही. आम्ही 3ऱ्या मजल्यावर 4 घोंगरू विकत आणले खरोखरचे, त्याला सुतळी बांधली, आणि त्या माणसाचा जो खिडकीचा असतो ना तिथपर्यंत ती खाली घेतली, वाढायला सुरुवात केली, छम छम छम. आता खरे घोंगरू ते
ते काही भास थोडाच येतो. त्या माणसाचा जो फ्लॅट होता त्याच्याजवळ खिडकीजवळ ते वाजायला सुरुवात झाली. आता जे खोटे घोंगरू असते तर बंद झाले असते. आता मी ते बाल्कनीतून तिथं जाऊन असं वाजवतोय, म्हणाले काही अजून परिणाम का नाहीत. तितक्यात धापा टाकत तोच माणूस मला येऊन धरलं त्यांनी. बरं वाटलं दुसरं भूत कुठून आलं. आम्ही मागे बघितले तर तो महाराज स्वामी ज्याला मी खालून घोंगरूचा आवाज देतोय, ताप आला 5 मिनिटामध्ये. त्याला पाणी वगैरे दिलं, ताप आला. मी म्हणलं आपली लय मोठी चूक झाली. त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि हॉस्पिटलमध्ये नेलं तर तुम्हाला माहिती आहे ना, नर्सचा ड्रेस पण पांढराच असतो. ऍडमिट केलं आणि ती नर्स आल्याबरोबर पुढे दचका बसला. मला म्हणे नामदेव इथून जाऊ नको तू. म्हणून अजिबात नाही. सकाळी आम्ही आमच्या गुरुला फोन केला, स्वामीजींना, ज्यांच्याकडे न्याय घेतला आम्ही, न्यायाचार्य झालो. त्यांना फोन केला की कथा करा, असा असा आजारी. काय स्वामीजीला वाटलं 10 वाजताच आले. मुंबईमध्ये दुसरीकडे त्यांचं प्रवचन होतं. आले आणि माझ्याकडे नुसतं बघितलेला, गुरु म्हणतात बरं का, माझ्याकडे बघितलं आणि सगळा आमचा सातबारा कळला की काय झालं म्हणून. काही सांगितलं नाही त्यांना, पण नुसतं माझ्याकडे बघितलं. अच्छा ठीक. त्यांना विचारलं क्या हो गया, रात्रीच्याला हाडळ आली होती म्हणे. आणि असं मोठं कुंकू लावलेलं, पांढरी साडी घातलेली. अच्छा आमचे गुरुजी. अच्छा फिर डर गए स्वामी जी, अभी हॉस्पिटल में आ गए. अच्छा अच्छा अभी कैसा है. वो रात में इधर भी आई थी. ती नर्स होती ती. मग ते स्वामीजीने म्हटलं म्हणजे आप चिंता मत करो. नहीं नहीं वो आप विद्यावान आहेत, आप बंदोबस्त करो. बोले आप भी करता हूँ. बोले 5 मिनट में. स्वामीजी होते ते. बाहेर गेले आणि थोडंसं पाणी भारलं, पुटपुट केली, तिच्या अंगावर टाकलं. बोले गई. भ्रांती कशी असते, गेली. आणि 5 मिनिटांनी त्याला बरं वाटलं. बाहेर आल्यावर स्वामीजी म्हटले अरे एवढी चेष्टा करू नका, माणसाच्या जीवावर बेतले म्हणे, जरा लिमिट मध्ये राहा. एवढी कुठं चेष्टा असते का. ते म्हणे माझी गलती हो गई. अरे कितनी बार गलती है, इतनी बड़ी गलती करते है क्या. मग 5 मिनिटांनी त्याला घेऊन आलो. मग आम्ही सांगायला पुन्हा बंदोबस्त केला बरं का. आता इथून पुढं ती येणारच नाही. नाही कळालं. तुम्ही ह्या दृष्टांताला आपल्या अंगावर घेऊन बघा. किती लोक फसवतात तुम्हाला, कसं फसवतात ते. नादी लावणारे तेच, बर्बाद करणारे तेच, आणि आश्वासन देणारे तेच. याला बाजार म्हणतात. या बाजारात मन गुंतवू नका. बाहेर निघा आणि गुरुवाक्याने, ज्ञानेश्वरीने मन स्वच्छ करा. आत्मस्वरूपाचं दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. विडोबा रखुमाई.